काय कोण कोणाकडनं काय समजेना. आमची जरी हरली तरी आम्हीच ओरडा लागलो. अंगठ्याला सेफ्टीसाठी लावायला सांगितलेलं यानं पूर्णच गुंडाळला. अरे काय विषय त्याचा पण. अरे असंच अंगठ्याला दुखते म्हणून यानं केवढा लावलाय बघ की. हे चक्की फिरलाय लाव म्हणले की उगीच लावायचं. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण घराच्या खाली आहे. सकाळी आपण कॉलेजला गेलेलो मी आणि सोन्या आणि पोरं पण होते. तर मॅडमनं आम्हाला बोलवलेलं 9 वाजताच टायमिंग दिलेलं. आम्ही 9:30 वाजता गेलो. तर आता परत आम्ही जाऊन आले कॉलेजवरनं आणि आता आम्ही परत चाललो आहे ग्राउंडवरती. कारण मॅडमने काय सांगितलेलं आहे की 9 वाजेपर्यंत तुम्ही या आणि मॅच लवकर पहिल्या मॅच आमचीच आहे मेन म्हणजे. आणि काय नाही व्हायला बरं पहिली मॅच आमची गेली आमची आणि मेकॅनिकलची होते. मग आता फुटबॉलच्या ऐवजी आता पहिलं व्हॉलीबॉल घेतले. व्हॉलीबॉल झाल्यानंतर आमची 12 वाजता मॅच आहे. 12:30 वाजेपर्यंत मॅच आहे असं मॅडमने सांगितले. तर आता आम्ही परत जाऊन आले घरी. तर आता आपण परत जाऊया मॅच आणि बघूया आज मेकॅनिकलसोबत मॅच आहे कोण जिंकते. हे आपल्या भावाचा फुटबॉल आणि फुटबॉलवर नाव बघा रोनाल्डो मेस्सी रोनाल्डो मेस्सी रोनाल्डो मेस्सी बालिश पण लय अगोदर नाव टाकलेलं ते. फुटबॉलमध्ये हवा बरं आहे आणि जाऊया परत. आणि तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवर गेल्यावर भेटतो कारण लय गर्दी आहे ग्राउंडवर. लय गर्दी आहे म्हणजे लय गर्दी आहे. तर काय आता आले ग्राउंडवरती आणि आत्ता व्हॉलीबॉलची मॅच आहे. आर्सेनल पण आहे. जुन्यात खेळायला लागला आता मॅच. बघूया त्याला चेअर करूया आपण. आता जिंकले पाहिजे तेव्हा फायनल त्याशिवाय कुठे जावा. केवढी गर्दी आहे इकडं. आता प्रॅक्टिस करायला लागल्यात. हा तू दिसाय पाहिजे. काय कोण कोणाकडनं काय समजेना. आमची जरी हरली तरी आम्हीच ओरडा लागलो. हरलेलो आपण. हरले तरी पण ओरडा लागला काय. आता मॅच झाल्या आणि आम्ही हरले फायनली व्हॉलीबॉलची मॅच. आणि आता प्रॅक्टिस करावं लागली. 1:30 वाजता मॅच येऊ बघा वरनच. आता 1:30 वाजता मॅच आहे. आता 12 वाजलेत. बघा आता मेकॅनिकल सोबत आहे कोण जिंकते. प्लेयर आता इकडे सगळी बसल्यात. यानं नाव टाकले रे काय खेळणं झाला म्हणते. गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगू. काय गोष्ट सांग. गोष्ट सांग सर गाईस आमचे पोर आले स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळायला. समोरच्यांकडं जास्तीपेक्षा अर्ध्या जणांकडे मला स्टड्स दिसत आहेत. जर आता चिडले. ओ माय गॉड जिंकून दाखवलं काय. मी तेच तर पाहिजे मला. मग लगेच फायनल तू येणार एंट्री मारणार. तर काहीच बघा कोण जिंकते. शूट वर शूट आहे. सोन्या अजून बालिश आहे म्हणून त्याला माहिती नाही गाईज. म्हणून आता जरा जास्त बोलायले. कोण बघा की घ्यायचे गाईज. सोन्या 3 भरती देणार आहे गाईज. तुम्हाला माहिती नाही म्हणून मी एवढं बोलतोय गाईज. तर काय जातं आधी डिपार्टमेंटमध्ये TNTCचं आणि तुम्हाला कायच करते ना तुम्हाला दाखवतो. सगळं रिकामेंट आहे डिपार्टमेंट. बरं ते आलेलो पाणी घ्यायला आणि बँडेज घ्यायला आलेलो. तर काय आता मॅच आहे लवकरच 20 मिनिटाचा मॅच आहे. बघा आता पण 1:30 वाजता तरी आहे काय ते पण माहीत नाही. आता म्हणतील 2 वाजता. बघा आता किती वाजता. फायनल टायमिंग सांगितलंच नाही.
एकदा म्हणतात 12, 9 म्हणतात, दीड म्हणतात. टायमिंगली चेंज करायला लागल्यात. जाऊया आता आपण ग्राउंडवर आणि जरा बँडेज करूया पायाला. अंगठा जरा असं ती वाकला आहे, त्याला जरा बँडेज लावायचं, बाकी काय नाही. त्याला अंगठ्याला सेफ्टीसाठी लावायला सांगितलेलं, येणं पूर्णच गुंडाळला. अरे काय विषय त्याचा पण? अरे असंच अंगठ्याला दुखते म्हणून ह्यानं केवढा लावला बघ की, हे चक्की फिरलाय. लाव म्हणले की उगीच लावायचं, लाव म्हणले की उगीच लावायचं. आता आमची मॅच जरा पोस्टपोन झाली आहे, काय माहीत नाही. बिचारा अथर्वनी डब्बा पण नाही आणला आहे. मॅमनी 9 वाजता बोलवलं आहे आणि मॅम आज आत्ता थोड्या वेळापूर्वी एकदम प्रेमाने फोन लावला आहे आणि बोलतात की पोस्टपोन झाली आहे. बिचाऱ्यांसंग लय अन्याय झाला. आता अथर्व जरा त्रास करायला लागला आहे. बघूया आता यांचं. मला माहिती होतं काय पोस्टपोन होणार आहे, कारण की मॅमची जरा हालचाल बघूनच वाटत नव्हतं. कारण की तर तुम्ही सांगा मला, एकच टायमिंगला व्हॉलीबॉलचे मॅचेस व्हायचे अजून आणि प्लस गाईज खो खोचं पण मॅच आहे. तर फुटबॉल कसं होणार होतं मला नाही माहिती, पण आता बघूया कसं आहे काय आहे. पण लय वाईट वाटतंय सोन्यासाठी. सोने बिचारा सकाळी न आंघोळ करता आलाय फुटबॉल खेळायसाठी, अक्षरशः न आंघोळ करता आलाय आणि बिचारा फळ नाही भेटलं. कसं तरी वाटतंय आता म्हणला काय. अथर्व पण टेन्शन करतोय, तिकडं गेलाय, बिचाराला भूक लागलेली आहे. हे बरोबर नाही झालं हे की. हो त्या अथर्व बघू शकता तुम्ही कुठं थांबलाय. अथर्व आहे तिथं थांबलाय. आता डिस्कशन चालू आहे त्यांचं, खेळायचं आहे बघा. फुटबॉल इथं ठेवून गेला आहे, बघू शकता. आता गाणे ऐकतोय, बघू शकता. उलटं दाखव JBL. बघू आता काय होतं काय नाही. कोणाची मॅच आहे करे? अरे मॅच पण आहे, मॅच मॅच पण आहे तेच माहित आहे आम्हाला. हा पोरींची मॅच आहे त्यामुळे एवढा दंगा आहे. हा ह्याला बघा. मेरा बाप बदमाश था, मैं बदमाश ही हूँ जी. सो हो गया मुझे इस चीज का बदमाशी का. तर काय आता बसलेलो वाट बघत, आता मॅच होईल. खरं काय मॅडमचा आता फोन आला. मॅडम म्हणल्या की आज पोस्टपोन झाल्या, उद्या मॅच असणार. पोरं अर्धी नेहमी सगळी आता रागाने गेल्यात घरला. एवढ्या सकाळपासून थांबल्यात, 9 वाजेपर्यंत थांबल्यात. 9 वाजता होती, मग 12ला ढकलली, मग 1:30ला ढकलली, मग डायरेक्ट पोस्टपोनच केलं. असू द्या आता काय करायचं. तर काय आता चाललो आहे घरी आणि आता लय वेळ झाला प्रॅक्टिस करायला फुटबॉलची. आणि उद्या मल्यान मॅडमचा फोन आलेला की 8:30 वाजता या, 8:30 वाजता होणार म्हणून मॅच सुरू. बघा 9 वाजता तरी मला दुसऱ्याने सांगितलं, मॅडम म्हणल्या 8:30 वाजता या, 8:30 वाजता येऊया. अरे बघा उद्या तरी होते का नाही. आता उद्या कारण क्रिकेट पण आहे आणि कुठलं गेम आहे क्रिकेट फुटबॉल आहे म्हणते. खरं काय पुढे ढकलतात, कारण फुटबॉलवर एवढं लक्ष देत नाहीत माझ्या इथली सर लोक ते. आणि 15-15 मिनटाचं पहिला म्हणले 5-5 मिनटाचं हे ठेवायचं, म्हणजे 10 मिनटाचं पूर्ण मिळून गेम ठेवायचं, म्हणजे 5-5 मिनटाचा ब्रेक. काय नाही ते 15 मिनटं सांगितलं आता, म्हणजे अर्धा तासची मॅच असणार. जागा आता बादशालीकडे दिसायला लागला आहे. VIP तिकीट याचं 3000 आहे आणि साधं तिकीट 990 काय. हां म्हणजे 1000 रुपये. आता 5 तारखेपासून प्राईस वाढणार म्हणलेलं ते. तर काय आता चालू आहे घरी आणि बघा आता उद्या तरी मॅच होते का नाही फुटबॉलची. नंतर आता पुढे पोस्टपोन करून आणि परवा ढकलते क्रिकेटमुळं. तर आजसाठी बघते एवढंच. तर आता आपण कुठे पुढचं लागतो. तर बाय काय.